उमराणे बाजार समितीतील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जल्लोषात संपन्न। उमराणे स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आज शुक्रवार 13 जून रोजी सकाळी 10 वाजता तिसगाव रस्त्यावरील बाजार समितीच्या भव्य आवारात उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दादाजी भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाले। उद्घाटन प्रसंगी भाषणात माननीय भुसे म्हणाले, 200 रुपये अधिक मिळतात म्हणून काही जण अनधिकृत व्यापाऱ्यांकडे माल विकतात आणि नंतर पैसे बुडतात। ही स्थिती शेतकऱ्यांसाठी घातक आहे। त्यामुळे शेतमाल विक्रीच्या दिवशीच त्या व्यवहाराचे पैसे शेतकऱ्यांना मिळणे अत्यावश्यक आहे। याकडे बाजार समितीने लक्ष द्यावे। ते पुढे म्हणाले की उत्तम दर्जाचे बाजारभाव, रोखीचा व्यवहार, आधुनिक इलेक्ट्रॉनिक काटे व व्यापाऱ्यांची वाढती संख्या यामुळे उमराणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी भव्य लिलाव शेड, काँक्रिटीकरण, शेतकरी निवारा गृह, प्रशासकीय इमारत आदी विकास कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत। कार्यक्रमात स्वर्गीय निवृत्ती काका देवरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार भास्कर भगरे, आमदार राहुल आहेर, आमदार नितीन पवार, चांदवड बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, मालेगावचे धर्मा शेवाडे, कडवणचे धनंजय पवार, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, सरपंच कमलताई देवरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदेश बाफणा, सुनील देवरे, माजी उपसभापती धर्मा देवरे, केशव निवृत्ती देवरे, समितीचे संचालक, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी केले, तर माजी सभापती विलास देवरे यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नितीन जाधव, सहसचिव तुषार गायकवाड आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमासाठी देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक निहते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। S9 TV न्यूजसाठी कॅमेरामन भगवान देवरे, स्तंभवेश शरद पवार, चिंचवे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्घाटन प्रसंगी नक्की या सर्व गोष्टींबाबत आपल्या काय नक्की प्रतिक्रिया आहेत? स्वर्गीय निवृत्ती देवरे यांच्या नावाने स्थापन झालेल्या जी कृषी उत्पन्न बाजार समिती जी शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत तो देण्याचा या मार्केट कमिटीने आटोकाट प्रयत्न केला आहे। जे आपण एका बाजूला बघतो की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळा कांदा हा मार्केटला आल्यानंतर कुठेतरी पावसामध्ये भिजत असताना त्याचा निलाव होतो, परंतु जवळजवळ खूप मोठं सेल हॉल या ठिकाणी बांधलेला आहे, काहीतरी 1 लाख चौरस फुटापेक्षा जास्त मोठा, आणि त्याचबरोबर इथे आवारामध्ये काँक्रिटीकरण करून जो शेतकरी खऱ्या अर्थानं राबतो, परंतु मार्केट कमिटीत आल्यानंतर त्याला पाहिजे त्या सुविधा मिळत नाही, परंतु इथे खूप चांगल्या सुविधा या मार्केट कमिटीमध्ये उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ यांना मी मनापासून धन्यवाद देतो शेतकऱ्यांच्या वतीनं। आणि त्याचबरोबर एक विनंती करतो की शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही, कारण आपण अलीकडे ज्या घटना बघतोय की शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते, ती फसवणूक होऊ नये म्हणून मार्केट कमिटीने त्याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांच्या दामाला जास्तीत जास्त पैसे द्यावे ही विनंती आहे निमित्ताने। नक्कीच जर बघितलं तर आज जवळजवळ जून उलटत आलेला आहे, निम्मा जून पार झालेला आहे, परंतु आजही जर बघितलं तर आपण कांदा उत्पन्न जे शेतकरी आहेत यांच्यासाठी अजूनही नाफेडचं कुठले या ठिकाणी काही चालू झालेलं नाही। या संदर्भात काय? नाफेडकडे सातत्याने मागणी केली आहे की शेतकऱ्यांचा यावर्षी प्रचंड उत्पादन झालेलं आहे, तर नाफेडने यामध्ये लक्ष घालून ताबडतोब खरेदी करावी, कारण नाफेड ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरतं त्यावेळेस नक्कीच 200-400-500 रुपयांनी बाजारभाव वाढतो, परंतु मागच्या काळामध्ये नाफेडने फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काम दिलं, त्यामध्ये काय झालं मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। यावेळेसही आपण ठीक आहे ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना काम दिलं जाणार आहे, परंतु नाफेडने जो माल खरेदी करायचा आहे तो मार्केट कमिटीमधूनच खरेदी करावा, या प्रकारची मागणी सातत्याने मी कृषी मंत्री असेल, वाणिज्य मंत्री असेल किंवा नाफेडचे पदाधिकारी असेल यांच्याकडे करतोय, तरी नाफेडने अजूनही वेळ गेलेली नाही। शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला बाजारभाव मिळण्यासाठी नाफेडने ताबडतोब खरेदी सुरू करावी आणि ती बाजार समितीमधून सुरू करावी अशी विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे या कृषी उत्पन्न बाजार समिती विभागात आपण उभे आहोत आणि आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे सभापती सन्माननीय चंदूदादा। दादा, आज या ठिकाणी विविध उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेले आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाले। नक्की या कार्यक्रमाचा नक्की काय उद्देश होता? या कार्यक्रमाचा उद्देश असा होता, आमची मार्केट कमिटी 2012 साली स्वतंत्र झाली मालेगाव,
या मार्केट कमिटीमध्ये बऱ्याचशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही जे सगळं काही जो प्रयत्न करत होतो त्यामध्ये आम्ही सगळे जे बॉडी आहे आणि मार्केटच्या उभ्या केल्या करत असताना शेतकऱ्यांना जो इथे माल विकायला येतात त्यांना सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे. व्यापारी व्यापार करतात त्यांना सुविधा मिळायला पाहिजे. कर्मचाऱ्यांना सुविधा मिळायला पाहिजे. त्या सगळ्या दृष्टीने आम्ही हा जो माणूस केला होता आणि यामध्ये अतिशय अल्प खर्च करून मार्केट कमिटीचे पैसे वाचून आणि स्वखर्चाने आम्ही जे विकास कामं झाली यामध्ये यामध्ये हे सगळे कामं आम्ही स्वनिधीतून केलं. याच्यामध्ये विकास कामं आहे साधारण 6 कोटी घेतले होते. त्या 6 कोटीमध्ये 3 कोटी आम्हाला शासनाची सबसिडी मिळणार आहे आणि उर्वरित 3 कोटी रुपये करतो त्यातली जवळपास 1.25 कोटी आमची परतफेड झाली. ते आमचे बँकेला देणं आहेत आणि NDCC बँकेमध्ये जवळपास आमचा जेवढा निधी आहे तेवढाच कामाला आणि बरोबरीमध्ये आम्ही सगळे केलेले आहे. मार्केट भविष्यामध्ये आम्ही आमचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस असा आहे का ते जेव्हा लिलाव होतात हा शेतकऱ्याच्या मोबाईल डायरेक्ट घरी जरी असेल तर जरी इथे आला असेल तर त्याला रेटचा मेसेज गेला पाहिजे. संध्याकाळपर्यंत गेले पाहिजे आणि त्याच्या मालाला व्यापाऱ्याच्या खड्यामध्ये जाऊन आणि संपूर्ण त्यांना कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचं आयोजन आणि कशा पद्धतीने तयारी या कार्यक्रमाचा आमचा माणूस हा गेल्या 4 महिन्यामध्ये चालू सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला प्रसंग आलेला होता की त्यांच्या पावसाळ्यात खूप हाल व्हायची लिलावाची. लिलाव शेड झालं, कॉम्पिटीकरण झालं, सुसज्ज अशी आमची प्रशासकीय इमारत झाली. हे सर्व मला वाटतं आणि आमचा साहेब डॉक्टर आहे त्यांनी प्रयत्न केले पाहिजे कचरा घेऊन आणि इलेक्शन करून दिलं पाहिजे. त्या कदाचित त्याची परिणिती म्हणून आज मार्केट कमिटीचा विकास झालेला आहे असं पावसानं तुम्ही सगळं ओळख नाही. त्या पद्धतीने वेगवेगळ्या विकास कामं आमच्याकडे प्रस्तावित आहे. निधी उपलब्ध होईल त्याच्या पद्धतीने आम्ही ते आज या ठिकाणी विविध पशुधन बाजार समितीमध्ये विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे. काय नक्की सांगाल ह्या सर्व सुखसुविधांमुळे शेतकऱ्यांना पुढे काही फायदा होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांच्या जेवढे झाले विकास कामाला त्याचे काम आहे काम चालू आहे. खूप छान असं या ठिकाणी जर आलं तर शेतकऱ्यांना अनेक गोष्टी सामोरं जावं लागतं. या ठिकाणी आज ज्या सुविधा आहेत ते सुविधा आहेत शेतकऱ्यांचं जे पेमेंट आहे ते लवकर शेतकऱ्यांना काम जाणारे शेतकरी आहेत 25
लवकर देखील भेटलं पाहिजे. आज आपण जर बघितलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध कार्यक्रमाचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या उद्घाटनाप्रसंगी अनेक मान्यवर अनेक मंत्री या ठिकाणी पोहोचलेले होते. हा पूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि विविध कामांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भविष्यात शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा होईल असेही या ठिकाणी बोललं जात आहे. S9 न्यूजसाठी कॅमेरामॅन भगवान देवरे समिती शरदजी पवार.